What we see in last lecture? Which part we covered? Pre-treatment, primary drying and secondary drying. ड्राइंग पार्ट कंप्लीट झाला होता आपला. ओके. ओके मॅम. ऍप्लिकेशन पर्यंत बघितलं होतं ना ड्राइंगचा पार्ट? हो मॅम. Yes, ma'am. Yes, हा, ma'am. Yes, तर ma'am. पार्ट कंप्लीट झाला होता काल आणि आज आपण काय करणार आहोत तर नेक्स्ट पार्ट आपण घेतोय एक्सट्रॅक्शन. ओके. समजतंय का? आपण ड्राइंगचा पार्ट काय घेतो तर मॅम तुमचा व्हॉइस ब्रेक होतोय. वेट. Now it is audible? Yes, ma'am. ओके. तर आपण ड्राइंगचा पार्ट कंप्लीट केला होता आणि आज आपण काय घेतोय तर एक्सट्रॅक्शन बघतोय. ओके. एक्सट्रॅक्शन म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? काय असेल एक्सट्रॅक्शन? आवाज क्लिअर येतोय माझा? Yes, ma'am. येस मॅम. ओके. देन व्हॉट इज एक्सट्रॅक्शन? एक्सट्रॅक्शन वर्ड वरून काय वाटतंय तुम्हाला? काय असेल एक्सट्रॅक्शन? Separated material. ओके. सेपरेटेड मटेरियल. अजून? अजून काय वाटतंय? काय असेल? व्हॉट इज एक्सट्रॅक्शन? Wait, I will share my PPT. My screen is visible? येस मॅम. Ma'am. Yes, ma'am. तर व्हॉट इज एक्सट्रॅक्शन? अजून काय असेल एक्सट्रॅक्शन म्हणजे काय? काय असेल एक्सट्रॅक्शन? एनी आयडिया? सेपरेशन ऑफ कंपाऊंड तर आहेच. अजून काय असेल? Hello, ma'am. हा बोला. सांगू? हा सांगा की. Extraction refers to process for the isolation of the active ingredients from drug material. Okay. This is theoretical. May I, ma'am? Yes. एक्सट्रॅक्शन म्हणजे जे रॉ मटेरियल असतं ते म्हणजे प्लांट्स असेल किंवा ॲनिमलचे असेल ते डायरेक्टली सेपरेट आउट करतात नॅचरल सोर्स पासून सॉल्व्हंटची हेल्प घेऊन. Yes. Good. This is right. ओके. देन आता आपण बघूयात. आपण ऍक्च्युअल सिलेबसला आपण हे करूयात, स्टार्ट करूयात. तर डेफिनेशन बघा एक्सट्रॅक्शनची काय आहे. एक्सट्रॅक्शन मे बी डिफाइन्ड ॲज अ ट्रीटमेंट ऑफ अन प्लांट और द ॲनिमल टिश्यू विथ सॉल्वंट. काय करायचं आपल्याला? ॲनिमल और प्लांटच्या टिश्यू पासून आपल्याला जे काही मटेरियल एक्सट्रॅक्ट करायचं आहे किंवा आपल्याला मटेरियल आयसोलेट करायचे, ते कुणाच्या ट्रीटमेंट सोबत आपण आयसोलेट करतोय तर सॉल्वंटच्या. ओके. सॉल्वंट, फीड ट्रीटमेंट किंवा फीड म्हणजे काय हे येणार आहेत तुम्हाला वर्ड्स. ते पुढे बघूयात काय आहेत ते वर्ड्स किंवा त्याचं मिनिंग काय आहे ते बघूयात. तर एक्सट्रॅक्शनची डेफिनेशन बघा काय आहे. एक्सट्रॅक्शन मे बी डिफाइन्ड ॲज अन ट्रीटमेंट ऑफ प्लांट और ॲनिमल टिश्यू. ॲनिमल टिश्यू और प्लांटची ट्रीटमेंट कशासोबत करायची आपल्याला तर सॉल्वंट सोबत करायची. ओके. वेअर बाय द मेडिसिनली ऍक्टिव्ह कंपोनंट्स. वेअर बाय द मेडिसिनली ऍक्टिव्ह कंपोनंट्स कुणाचे असतील इथं?
प्लांट और अॅनिमल टिश्यूचे असतील. ओके, ऍक्टिव्ह कंपोनंट्स त्याच्यामधून आपल्याला आयसोलेट करायचे. ओके, मेडिसिनली ऍक्टिव्ह कंपोनंट्स आर डिझॉल्व्ड, मोस्ट ऑफ द इनर्ट मॅटर रिमेन्स अनडिझॉल्व्ड. तर जे काही मेडिसिनली ऍक्टिव्ह कंपोनंट्स असतील ऑफ अ प्लांट और अॅनिमल टिश्यू मधले, ते काय करायचे आपल्याला तर सॉल्व्हंट सोबत ट्रीट करायचे. ट्रीट केल्यानंतर काय होतंय तर त्याच्यातले जे काही आपल्याला ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट लागणार आहेत ते डिझॉल्व्ह तर होतील किंवा ते काही वेळेस ते इनर्ट राहतील, आहे त्याच फेज मध्ये राहतील. ओके, अनडिझॉल्व्ह ते सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतील किंवा नाही होतील. त्याच्यातून आपल्याला काय करायचं तर ते आयसोलेट करायचे, सेपरेट आउट करायचे. ओके, समजली डेफिनेशन? Yes, ma'am. माय वॉइस इज क्लिअर नाउ? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके ओके, ठीक आहे. देन मेन्स्ट्रुअम अँड मार्क्स मीन्स काय अँड मेन्स्ट्रुअम मीन्स काय? मेन्स्ट्रुअम मीन्स काय असेल तर सॉल्व्हंट युज्ड फॉर एक्सट्रॅक्शन इज नोन ॲज मेन्स्ट्रुअम. मेन्स्ट्रुअम म्हणजे काय तर सॉल्व्हंट युज्ड फॉर एक्सट्रॅक्शन. आता तुम्ही लक्षात ठेवा की सॉल्व्हंट म्हणजे काय. ओके, सॉल्व्हंट म्हणजे काय? आता आपण काय करतोय तर एखाद्या कोग्नोसी मध्ये तुम्हाला झालेत का प्लांट्स वगैरे किंवा त्याचं एक्सट्रॅक्शन, कोणत्या ऍक्टिव्ह कंपोनंट्स आहेत? एखादं एक्झाम्पल सांगा मला, अल्कलॉइडचं एक्झाम्पल सांगा. टर्पेनॉइड. आता टर्पेनॉइड किंवा अल्कलॉइड मध्ये जे की टर्पेनॉइड वेगळा क्लास झाला, अल्कलॉइड वेगळा क्लास झाला. अल्कलॉइड मधलं एक्झाम्पल सांगा एखादं. अल्कलॉइड, ग्लायकोसाइड झालेत ना वर्ड्स? क्लो मध्ये कोणते ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत? आपण आयसोलेशन Dry flower bud. ड्राय फ्लावर बर्ड त्याचं हे आहे आपलं बर्ड आपण यूज करतो एक्सट्रॅक्शन करण्यासाठी किंवा टीयर्स घेण्यासाठी. ऍक्टिव्ह कंपोनंट नाहीये ड्राय फ्लावर बर्ड. युजिनॉल आहे ना का फनेल? Volatile oil. हा, व्होलाटाईल ऑइल. ओके, व्होलाटाईल ऑइल आता ते गॅस फॉर्म मध्ये असतं किंवा फनेल मधलं किंवा क्लो मधलं एखादा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आपल्याला पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल मध्ये घ्या, आपल्याला त्याच्यामधलं एखादं इन्ग्रेडियंट्स आपल्याला ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स पाहिजे तर आपण काय करतो तर क्लोला आपण सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करून ठेवतो, ते सोक करतो किंवा त्याला सोक करून ठेवतो. म्हणजे काय करतोय आपण तर त्याला मेन्स्ट्रुअम और आता काय करतोय आपण क्लो घेतोय. क्लो म्हणजे काय तर लवंग आहे. ओके, लवंग घेतोय आणि सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करतोय. सॉल्व्हंट म्हणजे काय असेल, एखाद्या वेळेस ते अल्कोहोल तरी असेल किंवा वॉटर तरी असेल. वॉटर और अल्कोहोल मोस्टली सॉल्व्हंट म्हणून आपण यूज करतो फॉर द एक्सट्रॅक्शन. ओके, तर आपण लवंग घ्यायची आणि वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करून ठेवायची. म्हणजे काय होईल त्याचं तर मेन्स्ट्रुअम फॉर्म होईल. मेन्स्ट्रुअम म्हणजे काय तर ते सॉल्व्हंट म्हणजे जे काही आपण कशामध्ये डिझॉल्व्ह करून ठेवतो त्याला काय म्हणतोय तर सॉल्व्हंट म्हणतोय. द सॉल्व्हंट युज्ड फॉर एक्सट्रॅक्शन. आणि ते जे काही सॉल्व्हंट आहे ते आपण काय करतो तर त्याचं एक्सट्रॅक्शन करतोय. ओके, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट किंवा एखादं मटेरियल आपण ज्याच्यामध्ये सोक करून ठेवतोय किंवा ज्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करून ठेवतो त्याला काय म्हणतोय आपण तर सॉल्व्हंट म्हणतोय. ओके, देन मार्क. मार्क मीन्स काय? मार्क द इनर्ट इनसोल्युबल मटेरियल दॅट रिमेन्स आफ्टर द एक्सट्रॅक्शन. एक्सट्रॅक्शन झाल्यानंतर जे काही रिमेनिंग पार्ट राहतोय. ओके, क्लो मध्ये काय होतंय, आपण क्लो सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करून, फॉर एक्झाम्पल आपण वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं. ओके, क्लो आपण वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं म्हणजे काय करतोय तर क्लोचे
फ्लो घेतोय आणि वॉटर मध्ये आपण त्याला प्लेस करतोय. इथपर्यंत लक्षात आलं? Yes, ma'am. तर ते जे की वॉटर आहे ते म्हणजे काय तर सॉल्वंट आहे. ओके, आपण त्याला काय करतोय तर 2 आवर्स साठी किंवा आपल्याला जे की रिक्वायरमेंट आहे 1 डे साठी आपण ते सोक करून ठेवतोय. सोक केल्यामुळे काय होतंय आपलं, तर जे काही क्लो मधले जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतील ते कशात जाणार आहेत तर सॉल्वंट मध्ये उतरणार आहेत. समजतंय? Yes, ma'am. सॉल्वंट मध्ये उतरल्यानंतर काय होतं तर आपलं जे की मेन इन्ग्रेडियंट आपण कशाचं एक्सट्रॅक्शन करणार आहे तर सॉल्वंटचं एक्सट्रॅक्शन करणार आहे. ओके, तर का तर त्याच्यामध्ये आपले ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स प्रेझेंट आहेत त्या सॉल्वंट मध्ये, म्हणजे काय तर वॉटर प्लस ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट मध्ये. आणि जे की क्लो आहे त्याचा आपल्याला आता उपयोग नाहीये का, तर त्यामधले ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स कशामध्ये उतरले जातात तर सॉल्वंट मध्ये. समजलं? मेन्स्ट्रुम अँड मार्क. आणि मार्क म्हणजे काय तर आपला क्लो आहे की त्याच्यामध्ये विच इज मार्क इज द इनर्ट इनसोल्युबल मटेरियल. आता क्लो एक्झाम्पल घ्या. क्लो डायरेक्टली सोल्युबल आहे का, ते इनर्ट अँड इनसोल्युबल आहे, आपण ते बाहेर काढतोय. ओके, त्याला काय म्हणायचं तर मार्क म्हणायचं. और मेन्स्ट्रुम म्हणजे काय तर सॉल्वंट युज्ड फॉर एक्सट्रॅक्शन. एक्सट्रॅक्शन पर्पज साठी आपण जे काही सॉल्वंट यूज करतोय, मीन्स जे काही कंटिन्युअस फेज आपण यूज करतोय विच इज मोस्टली अल्कोहोल और वॉटर. ओके, त्याला काय म्हणायचं तर मेन्स्ट्रुम म्हणायचं. आणि मार्क कशाला म्हणतोय तर आपण जे मटेरियल एक्सट्रॅक्शन साठी यूज करणार आहे, कोणत्या मटेरियलचं आपण एक्सट्रॅक्शन करतोय त्याला आपण काय म्हणतोय तर मार्क म्हणतोय. ओके, मार्क मीन्स काय तर इनर्ट इनसोल्युबल मटेरियल दॅट रिमेन्स आफ्टर द एक्सट्रॅक्शन. एक्सट्रॅक्शन झाल्यानंतर जे काही मटेरियल रिमेनिंग राहतंय त्याला आपण काय म्हणतोय तर मार्क म्हणतोय. समजलं मेन्स्ट्रुम अँड मार्क? दोन Yes, कन्सेप्ट. Yes, ma'am. ओके, बाकीच्यांना समजल्या? Yes, Yes, ma'am. ma'am. ओके, बॉईज आहेत का बॉईज आज? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, then the various preparation prepared by using one of the above method: the infusion, decoction, spirits, elixir and extracts. तर वेगळ्या वेगळ्या मेथड आहेत आपण ते यूज करून आपण काय करतोय तर त्याचं एक्सट्रॅक्शन करतोय किंवा आपलं जे काही आपल्याला ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स लागणार आहे त्याचं आपण आयसोलेट करतोय. ओके, तर त्या कोणत्या मेथड आहेत? द व्हेरियस प्रिपरेशन प्रिपेअर्ड बाय युजिंग वन ऑफ द अबव मेथड. व्हेरियस मेथड आहेत त्याच्यामध्ये इन्फ्युजन, डिकॉक्शन, स्पिरिट, इलेक्झर्स अँड एक्सट्रॅक्ट हे मेथड आहेत. ह्या यूज करून आपण काय करतोय तर मटेरियलचं एक्सट्रॅक्शन करतोय. ऑल दिस प्रिपरेशन आर कॉमनली नोन ॲज जेरेनिकल. जेरेनिकल मीन्स काय तर मेडिसिन्स मेड नॅचरली रादर दॅन द सिंथेटिक कंपाऊंड. जेरेनिकल्स मीन्स काय तर नॅचरली ऑकरिंग कंपाऊंड असतात. आपण जर ह्या प्रोसेसने जर डिकॉक्शन, इन्फ्युजन ज्या प्रोसेसने जर आपण मटेरियलचं आयसोलेशन केलं तर ते काय म्हणून ऍक्ट होतं तर जेरेनिकल. जेरेनिकल मीन्स काय तर नॅचरली ऑकरिंग कंपाऊंड. ओके, रादर दॅन द सिंथेटिक वन. देन सॉल्वंट युज्ड फॉर द एक्सट्रॅक्शन प्रोसेस. सॉल्वंट कोणता आपण यूज करतोय तर जनरली वॉटर अँड द अल्कोहोल. ओके, then what is extraction? Extraction process म्हणजे काय? Extraction is the process of isolation of active ingredients from the raw material of a plant or animal
डायरेक्टली फ्रॉम द नॅचरल सोर्स विथ द हेल्प ऑफ सॉल्वंट. ओके, तर आयसोलेशन म्हणजे काय असेल हो? Separate out. येस, सेपरेट फ्रॉम द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट, त्याला आपण काय म्हणतो तर, किंवा सेपरेट आउट फ्रॉम द इन्ग्रेडियंट मटेरियल, त्याला आपण काय म्हणतो तर आयसोलेशन म्हणतोय. एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय तर इट इज अ प्रोसेस ऑफ आयसोलेशन. ही प्रोसेस आहे ऑफ अ सेपरेशन ऑफ ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स. ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स म्हणजे काय, आपल्याला त्या कंपाऊंड मधून मेन काय पाहिजे किंवा त्या कंपाऊंड मध्ये ऍक्टिव्हली कोणता मटेरियल प्रेझेंट आहे त्याला काय म्हणतो तर आपण ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स म्हणतो. ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट फ्रॉम द रॉ मटेरियल. तर ते कोणते रॉ मटेरियल असतील ऑफ आयदर प्लांट ऑर ॲनिमल. ॲनिमल ऑर प्लांट रॉ मटेरियल आहे, त्याच्यामधून आपल्याला काय आयसोलेट करायचंय तर ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आयसोलेट करायचे किंवा सेपरेट आउट करायचे. डायरेक्टली फ्रॉम द नॅचरल सोर्स. डायरेक्टली फ्रॉम द नॅचरल सोर्स म्हणजे काय तर आहे अशा प्लांट और ॲनिमल पासून आपल्याला ते आयसोलेट करायचंय. ओके, विथ द हेल्प ऑफ सॉल्वंट. विथ द हेल्प ऑफ सॉल्वंट मीन्स काय तर कोणतं सॉल्वंट असेल, कोणतं सॉल्वंट असेल? Red alcohol. येस, मोस्टली आपण माय स्क्रीन इज विजिबल. Yes, ma'am. Yes, ma'am. मोस्टली अल्कोहोल अँड वॉटर आपण ऍज अ सॉल्वंट म्हणून यूज करतो. अजून पण सॉल्वंट्स आहेत जे की स्पेशल पर्पज साठी आपण यूज करतो. ओके, देन आयडियल प्रॉपर्टी ऑफ अ सॉल्वंट. तर आपलं सॉल्वंट आहे हॅलो मॅम. सॉल्वंट आहे तर मॅम Hello. वॉइस क्लिअर येत Hello. नाही. व्हॉइस ब्रेक होते. ओके, आयडियल प्रॉपर्टी ऑफ अ आतापर्यंत समजलं? Yes, Yes, ma'am. ma'am. Okay. Then ideal property of a solvent. Wait for 2 minutes. My screen is visible? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then, what is ideal property of a solvent? Solvent म्हणजे काय तर आपण ज्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करून ठेवतो आपलं मटेरियल, तर त्याच्या प्रॉपर्टी कोणत्या असतील किंवा कोणत्या आयडियल प्रॉपर्टी असतील हे बघा.
it should be highly selective for component to be extracted. तर सॉल्व्हंट कसं असलं पाहिजे, इट इज हायली सिलेक्टिव्ह. म्हणजे काय, सिलेक्टिव्ह म्हणजे काय, तर ते त्या पर्टिक्युलर मटेरियलशी सिलेक्टिव्ह असलं पाहिजे. म्हणजे ते कॅपेबल असलं पाहिजे त्या मटेरियलला एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी. आता आपण कोणतंही मटेरियल घेतलं आणि कोणताही सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केलं तर ते तसं चालणार नाही. हायली सिलेक्टिव्ह असलं पाहिजे आपलं सॉल्व्हंट, किंवा त्याचे जे काही प्रॉपर्टी आहे, आपलं जे काही सॉल्व्हंट आहे ते रिॲक्ट नाही व्हायला पाहिजे आपल्या मटेरियलशी. मटेरियल आपण कोणतं युज करतोय, तर प्लांट और अॅनिमलचे जे काही एक्स्ट्रॅक्ट असतील किंवा प्लांट और अॅनिमलचे जे काही पार्ट असतील ते आपण युज करतोय फॉर द आयसोलेशन. मग त्या प्लांटची आणि आपल्या सॉल्व्हंटची रिॲक्शन व्हायला नाही पाहिजे असं आपलं सॉल्व्हंट पाहिजे, हायली सिलेक्टिव्ह पाहिजे. ओके, कंपोनंट टू बी एक्स्ट्रॅक्टेड अँड इट शुड हॅव लो प्राइस. आणि आपलं जे काही सॉल्व्हंट आहे ते कसं असलं पाहिजे, तर लो प्राइसचं असलं पाहिजे. ओके, not react with the extracted compound or with other compound in the plant material. आणि आपले जे की आपलं जे की मटेरियल आहे तर ते कसं असलं पाहिजे, तर नॉट रिॲक्ट विथ एक्स्ट्रॅक्टेड कंपोनंट. आपलं जे की एक्स्ट्रॅक्ट करतोय आपण कंपोनंट त्याच्याशी रिॲक्ट नाही व्हायला पाहिजे. अँड अदर कंपोनंट ऑफ अ प्लांट मटेरियल. आपण प्लांट मटेरियल घेतोय त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट सोबत अजूनही बाकीचे इन्ग्रेडियंट्स असणार आहेत त्याच्यामध्ये. ओके, त्या मटेरियलशी पण आपलं जे काही सॉल्व्हंट आहे ते रिॲक्ट नाही व्हायला पाहिजे. ओके, समजते का? अदर कंपोनंट ऑफ अ प्लांट म्हणजे काय सांगतायत ते आपण थोडक्यात लक्षात ठेवा की आपण एक्स्ट्रॅक्शन करतोय एखाद्या मटेरियलचं, प्लांट मटेरियल असेल. आता क्लोचं आपण एक्स्ट्रॅक्शन करतोय, क्लो मध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट कोणता आहे, तर क्लो मध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ क्लो माहिती आहेत का, सांगा. क्लोच एक प्रॅक्टिकल झालं होतं आपल्याला. Volatile oil. अजून कोणते आहेत? केमिकल कंपोनेंट्स ऑफ Eugenol. युजेनॉल, Eugenol. Tannin. युजेनॉल. तर युजेनॉल काय आहे, तर ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे क्लो मधला. ओके, तर ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट बरोबर हे जे काही युजेनॉल आहे, परत अजून तुम्ही आता काय सांगितलं, व्होलाटाईल ऑइल आहे, ऍसिटिक ऍसिड, हे जे काही कंपोनंट्स आहेत हे सुद्धा त्या फ्लो मध्ये असणार आहेत जेव्हा आपण डिझॉल्व्ह करून ठेवतोय क्लो तेव्हा त्या सॉल्व्हंट सोबत. ओके, मग हे जे काही अदर कंपोनंट आहेत त्याच्याशी जर रिॲक्ट होत असेल आपला सॉल्व्हंट तर उपयोगाचा आहे का? आहे का उपयोगाचं? No, ma'am. जे काही सॉल्व्हंट आहे ते इनर्ट असला पाहिजे, रिॲक्ट नाही व्हायला पाहिजे कोणताही मटेरियलशी. आपल्याला जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट पाहिजे ते सेपरेट आउट झालं पाहिजे. त्यामुळे त्यांनी काय सांगितले, तर हायली सिलेक्टिव्ह असलं पाहिजे आपलं सॉल्व्हंट. म्हणजे पर्टिक्युलर त्या इन्ग्रेडियंट सोबतच ते मॅच व्हायला पाहिजे. ओके, अदर इन्ग्रेडियंट सोबत ते रिॲक्ट नाही व्हायला पाहिजे किंवा त्याचं रिॲक्शन काहीच दाखवायला नाही पाहिजे. ओके, दे शुड बी मिनिमम विस्कोसिटी. विस्कोसिटी जर जास्त असेल आपल्या सॉल्व्हंटची तर ते वर्क होणार आहे का? तर त्यामुळे आपल्या सॉल्व्हंटची जी काही विस्कोसिटी आहे, विस्कोसिटी मीन्स काय? व्हॉट इज विस्कोसिटी? Thickness, ma'am. थिकनेस ऑफ अ सॉल्व्हंट हे कमी असलं पाहिजे. ओके, द डेन्सिटी ऑफ अ सॉल्व्हंट डिफर फ्रॉम द वॉटर डेन्सिटी. तर डेन्सिटी जी काही आहे सॉल्व्हंटची ती डिफर असली पाहिजे दॅन द वॉटर डेन्सिटी. ओके, वॉटर डेन्सिटी आणि आपल्या सॉल्व्हंटची डेन्सिटी डिफरंट असली पाहिजे. देन इट शुड हॅव बिग कॅपॅसिटी इन रिलेशन विथ द एक्स्ट्रॅक्टिव्ह. तर ह्याची
एक्स्ट्रॅक्शन करण्याची कपॅसिटी जी की आहे ती बिग असली पाहिजे किंवा बिग कपॅसिटीचं एक्स्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे. देन इट शुड नॉट मिक्स्ड विथ वॉटर. तर हे जे काही आपल्याला सॉल्व्हंट आहे ते मिक्स नाही व्हायला पाहिजे विथ वॉटर. जर आपण वॉटर एक सॉल्व्हंट घेतलं तर ते सगळ्यांना मिक्स होतच आहे. पण जर आपण अदर सॉल्व्हंट जर घेतले तर ते वॉटर सोबत मिक्स नाही व्हायला पाहिजे, जेणेकरून त्याचं सेपरेशन लवकर होईल किंवा इझी जाईल सेपरेशनला. अँड इट शुड बी कम्प्लिटली व्होलाटाईल. आणि जर आपण वेगळे इन्ग्रेडियंट्स घेतोय, अल्कोहोल तुम्ही जर बघितलं तर थोड्या वेळाने ते व्होलाटाईल असतं अल्कोहोल. इथेनॉल वगैरे जर तुम्ही बॉटल्स बघितला तर इथेनॉलचं व्होलाटाईल प्रॉपर्टी दाखवतं इथेनॉल. ओके, इट शुड बी कम्प्लिटली व्होलाटाईल. आणि जे काही सॉल्व्हंट आहे आपण जर त्याला एक्सपोज केलं हीट थ्रू किंवा अजून वेगळ्या मेथडनी तर ते व्होलाटाईल व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपले इन्ग्रेडियंट्स मिळेल किंवा आपल्याला जे काही ऍक्टिव्ह कंपोनंट्स पाहिजे ते आपल्याला इझिली आयसोलेट होईल. ओके, समजले आयडियल प्रॉपर्टीज ऑफ सॉल्व्हंट? Yes, ma'am. माझा आवाज क्लिअर होता? Yes, ma'am. Yes, ma'am. देन क्लासिफिकेशन कोणते आहेत बघा. तर लिक्विड एक्स्ट्रॅक्शन, सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन, त्याला आपण म्हणतोय की सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन. लिक्विड एक्स्ट्रॅक्शन मध्ये काय असेल तर लिक्विड बरोबर लिक्विड एक्स्ट्रॅक्ट करतोय आपण, म्हणजे सॉल्व्हंट आणि जे काही आपल्याला मटेरियल पाहिजे विच इज टू बी आयसोलेटेड ते लिक्विड मध्येच आहे. ओके, देन सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शन मध्ये सॉलिड मटेरियल सोबत आपल्याला सॉल्व्हंटचं एक्स्ट्रॅक्शन करायचं. ओके, सॉल्व्हंट आपलं लिक्विड आहे आणि जे काही मटेरियल आहे ते सॉलिड आहे, त्याचं एक्स्ट्रॅक्शन करायचंय. ओके, देन सॉलिड लिक्विड एक्स्ट्रॅक्शन, त्याला आपण काय म्हणतो तर लिचिंग म्हणतोय. ओके, देन लिक्विड एक्स्ट्रॅक्शन मध्ये काय आहे बघा. In this extraction, the components of a liquid mixture are separated by containing them with a suitable insoluble solvent, which is dissolved one or more component. तर इथं काय आहे बघा. In this extraction, the component of a liquid mixture. लिक्विड एक्स्ट्रॅक्शन मध्ये काय आहे तर कंपोनंट ऑफ अ लिक्विड मिक्सचर, म्हणजे लिक्विड मिक्सचर जर असेल तर आर सेपरेटेड बाय कंटेनिंग देम विथ अ सुटेबल इनसोल्युबल सॉल्व्हंट. ओके, तर एखादं मटेरियल लिक्विड मध्ये आहे किंवा लिक्विड मिक्सचर आहे त्याचं आपल्याला काय करायचं तर एक्स्ट्रॅक्शन करायचं. तर ते कशामध्ये डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे किंवा कशामध्ये आपण डिझॉल्व्ह करतोय तर इनसोल्युबल सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करतोय. म्हणजे हे जे काही लिक्विड मिक्सचर आहे त्याच्यासोबत आपण इनसोल्युबल सॉल्व्हंट जर घेतलं तर विच इज डिझॉल्व्ह वन ऑर मोर कंपोनंट. ओके, तर लिक्विड मध्ये लिक्विडचं दुसरं जे काही सॉल्व्हंट आहे, लिक्विड मध्ये जे काही सॉल्व्हंट आपण यूज करतोय ते डिझॉल्व्ह नाही व्हायला पाहिजे किंवा सुटेबल इनसोल्युबल सॉल्व्हंट, ते जे काही दुसरं सॉल्व्हंट आहे ते इनसोल्युबल असला पाहिजे आणि विच डिझॉल्व्ह वन ऑर मोर कंपोनंट, त्याच्यामध्ये वन ऑर मोर कंपोनंट डिझॉल्व्ह व्हायला पाहिजेत. ओके, in this extraction the components of a liquid mixture, जे काही लिक्विड मिक्सचरचं कंपोनंट आहे विच इज टू बी एक्स्ट्रॅक्टेड. समजतंय का कोणतं कंपोनंट मी म्हणतेय. लिक्विड मिक्सचर आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचंय ते कशामध्ये डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे तर म्हणजे लिक्विड मिक्सचरचं आपल्याला एक्स्ट्रॅक्शन करायचंय ते कशामध्ये आपण कोणतं सॉल्व्हंट आपण यूज करतोय त्याच्यासाठी तर इनसोल्युबल सॉल्व्हंट, सुटेबल इनसोल्युबल सॉल्व्हंट मध्ये आपण लिक्विड मिक्सचर डिझॉल्व्ह करतोय. पण विच डिझॉल्व्ह वन ऑर मोर कंपोनंट, त्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे तर वन ऑर मोर कंपोनंट ऑफ अ लिक्विड मिक्सचर हे डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. ओके, समजतंय का? Yes, ma'am. का नाही समजलं?
असं लिक्विड मिक्सचर घेतोय आपण की त्याच्यामध्ये जे काही सॉल्वंट असेल ते सुटेबल इनसोल्युबल सॉल्वंट घेतोय. ओके, त्याच्यामध्ये आपण लिक्विड मिक्सचर डिझॉल्व्ह करतोय इनसोल्युबल सॉल्वंट मध्ये, विच इज डिझॉल्व्ह वन ऑर मोर कंपोनंट. पण जे काही लिक्विड मिक्सचर मधले जे काही इन्ग्रेडियंट्स असतील त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे किंवा विच इज ते डिझॉल्व्ह करतं वन ऑर मोर कंपोनंट. समजलं का हा पॉइंट? Yes, ma'am. Okay. Then separation of a component from the liquid mixture. आता सेपरेशन करायचंय त्या कंपोनंटचं फ्रॉम द लिक्विड मिक्सचर. लिक्विड मिक्सचर मधून ते कंपोनंट सेपरेट आउट करायचंय. डिपेंड्स अपॉन द अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ अ कंपोनंट. तर ते कसं सेपरेट आउट करतात, कशावर डिपेंड आहे तर इन अनइक्वल डिस्ट्रीब्युशन. अनइक्वल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय तर अनइक्वल सिस्टीम. आता जे काही लिक्विड मिक्सचर आहे त्याच्यामधले जे काही कंपोनंट्स आहेत ते इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहेत का तर नाही आहेत. ओके, त्याच्यामध्ये काही कंपोनंट जास्त प्रमाणात असतील तर काही कंपोनंट कमी प्रमाणात असतील. त्याचं अनइक्वल डिस्ट्रीब्युशन आहे. ओके, of a component between the two immiscible liquid. Two immiscible liquid म्हणजे काय तर दोन immiscible liquid आहेत. एक तर आपलं दोन म्हणजे कोणते दोन असतील तर एक तर आपलं लिक्विड मिक्सचर आहे आणि एक सॉल्वंट आहे. ते कसे आहे तर इमिसिबल लिक्विड आहेत. ते दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स झालेले नाहीयेत. ओके, द सेपरेशन ऑफ अ कंपाऊंड फ्रॉम लिक्विड मिक्सचर. लिक्विड मिक्सचर मधून आपल्याला काय करायचं तर सेपरेशन ऑफ अ कंपाऊंड करायचंय. ते कशावर डिपेंड आहे तर अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ अ कंपोनंट. आपलं जे काही लिक्विड मिक्सचर आहे आणि सॉल्वंट आहे त्याच्यामधले जे काही कंपोनंट्स आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे तर अनइक्वल आहे. ओके, बिटवीन द टू इमिसिबल लिक्विड. टू इमिसिबल लिक्विड म्हणजे लक्षात आले का? टू म्हणजे टू इमिसिबल लिक्विड मीन्स कोणते दोन मिक्सचर लिक्विड असतील एक सोल्युबल आणि एक इनसोल्युबल. ओके, विच इज कोणते सोल्युबल असतील किंवा अनसोल्युबल असतील. पण आपल्याला माहिती आहेत का कोणते कंपोनंट्स सोल्युबल आहेत आणि कोणते कंपोनंट्स इनसोल्युबल आहेत? इमिसिबलचा मिनिंग तर तोच आहे. पण आपण जे काही सॉलिड लिक्विड एक्सट्रॅक्शन करतोय त्याच्यामध्ये कोणते दोन इमिसिबल लिक्विड असतील. एक असेल आपलं लिक्विड मिक्सचर. ओके, अँड सॉल्वंट. सेकंड जे काही आहे ते सॉल्वंट आहे जे की इमिसिबल आहे. दोन्ही पण इमिसिबल आहेत. पण जेव्हा आपण सेपरेशन करतोय सेपरेशन ऑफ अ कंपोनंट हे कशावर डिपेंड आहे तर अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ अ टू कंपोनंट्स बिटवीन द टू इमिसिबल लिक्विड्स वर. ओके, इन दिस एक्सट्रॅक्शन फीड सोल्युशन इज फेज 1. फीड सोल्युशन म्हणजे कोणतं सोल्युशन असेल तर लिक्विड मिक्सचरचं सोल्युशन असेल. ओके, त्याला आपण काय म्हणतोय तर फेज 1 म्हणतोय. ओके, फेज 1 लक्षात आली का? फीड सोल्युशन. And the solvent used for extraction is phase 2. Phase 1 आणि phase 2 लक्षात आली का काय आहेत? Yes. हा. The extraction amount is negligible compared to the quantity of analyte in the sample. तर जे काही एक्सट्रॅक्शन अमाउंट आहे
एक्स्ट्रॅक्शन अमाऊंट म्हणजे काय, आपल्याला जे काही एक्स्ट्रॅक्ट करून मिळते मटेरियल त्याची अमाऊंट इट निग्लिजिबल, ती कमी असते कम्पेअर टू द क्वांटिटी ऑफ अॅनालाइट इन द सॅम्पल. क्वांटिटी ऑफ अॅनालाइट म्हणजे काय, तर क्वांटिटी ऑफ अॅनालाइट म्हणजे जे काही सॅम्पल मध्ये कंपोनंट्स आहेत त्याला आपण काय म्हणतो तर अॅनालाइट म्हणतोय. तर जे काही आपलं अमाऊंट आहे किंवा एक्स्ट्रॅक्शन आपल्याला जे काही आयसोलेशन करायचंय त्या मटेरियलचं त्याचं जे काही क्वांटिटी आहे ती कमी असते कम्पेअर टू द अॅनालाइट. का, अॅनालाइट मध्ये कोणते कंपोनंट येणार, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स पण येणार आहेत आणि अजून जे काही इन्ग्रेडियंट्स प्रेझेंट आहेत त्या मटेरियल मध्ये ते पण येणार आहे. त्यामुळं आपलं जे काही एक्स्ट्रॅक्शन अमाऊंट आहे, आपल्याला जे काही आयसोलेशन करण्यासाठी जे काही मटेरियल आपण करतोय त्याची जी काही अमाऊंट आहे ती निग्लिजिबल असणार आहे, म्हणजे कमी प्रमाणात असणार आहे. ओके, दिस टाइप ऑफ एक्स्ट्रॅक्शन इज वाइडली युज्ड इन अनालिटिकल. वेट सॉरी, पुढची स्लाइड झाली चुकून. आपण नेक्स्ट फेज 1 आणि फेज 2 पर्यंत आलो होतो. In this extraction, feed solution is phase 1. Phase 1 मध्ये कोणतं सोल्युशन आहे तर फीड सोल्युशन. फीड सोल्युशन म्हणजे कोणतं सोल्युशन असणार आहे तर लिक्विड मिक्सचर असणार आहे. ओके, अँड सोलवंट युज्ड फॉर एक्स्ट्रॅक्शन, आपलं जे काही सोलवंट आहे युज्ड फॉर एक्स्ट्रॅक्शन त्याला काय म्हणतोय आपण तर फेज 2 म्हणतोय. ओके, बोथ द फीड्स अँड द सॉल्वंट फॉर्म्स होमोजेनियस मिक्सचर. आपलं जे की फीड आणि सॉल्वंट आहे, फीड म्हणजे कोणतं मटेरियल आहे तर लिक्विड मिक्सचर. ओके, आणि सॉल्वंट म्हणजे आपलं जे की आपण जे की लिक्विड मिक्सचर कशामध्ये डिझॉल्व्ह करतोय तर सॉल्वंट मध्ये डिझॉल्व्ह करतोय त्याला काय म्हणतो तर सॉल्वंट म्हणतोय. देन इथं काय सांगितलेलं आहे बघा, बोथ द फीड अँड द सॉल्वंट म्हणजे जे की फेज 1 आहे आणि फेज 2 आहे ती कशी आहे, फॉर्म होमोजिनियस मिक्सचर. ती काय करते तर होमोजिनियस मिक्सचर फॉर्म करते, विच इज सेपरेटेड बाय कंटेनिंग देम वन अनदर. तर ती कशी सेपरेट आउट करायची तर कंटेनिंग देम वन अनदर टू सेपरेट आउट टू लिक्विड प्रेफरन्शियली. तर ते मिक्स झालेलं आहे, होमोजिनियस आहे, पण आपल्याला काय करायचंय तर ते सेपरेट आउट करायचं. प्रेफरन्शियली म्हणजे काय तर आपण प्रेफरन्स देतो एखाद्या मटेरियलला किंवा प्रेफरन्स सेकंड प्रेफरन्स असतो. आपल्याला जे काही मटेरियल पाहिजे त्याच्यातून ते आपण एक्स्ट्रॅक्ट करतोय. ओके, दिस टाइप ऑफ एक्स्ट्रॅक्शन इज मोस्ट वाइडली युज्ड इन सेपरेट ऍक्टिव्ह अँड अरोमॅटिक कंपाऊंड फ्रॉम द प्लांट. तर हे जे काही लिक्विड एक्स्ट्रॅक्शन आहे हे मोस्टली यूज केलं जातं फॉर द सेपरेशन ऑफ ऍक्टिव्ह अँड अरोमॅटिक कंपाऊंड फ्रॉम द प्लांट. प्लांट मधून ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स अँड द अरोमॅटिक कंपाऊंड जे काही असतील ते सेपरेट आउट करण्यासाठी मोस्टली लिक्विड एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस यूज केली जाते. ओके, समजलं का लिक्विड एक्स्ट्रॅक्शन? समजलं नाही का? समजले मी. बाकीच्यांना समजलं का? Yes, ma'am. ओके, देन सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शन. ओके, सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शन मध्ये काय आहे बघा, सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शन इज युज्ड फॉर आयसोलेशन, एनरिचमेंट अँड प्युरिफिकेशन of a component from the aqueous solution depends upon their physical and the chemical properties. तर हे जे काही सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शन आहे, एनरिचमेंट मीन्स काय तर ऍक्शन ऑफ इम्प्रूव्हिंग और एनहान्सिंग क्वालिटी इन्क्रीज करतो ऑफ आयसोलेशन, म्हणजे जास्त प्रमाणात आपल्याला एक्स्ट्रॅक्शन मिळतं किंवा आपलं जे काही मटेरियल आपण एक्स्ट्रॅक्ट करणार आहे ते आपल्याला जास्त प्रमाणात मिळतं. त्याला काय म्हणतो तर आयसोलेशन एनहान्समेंट. Solid phase extraction is used for isolation enhancement.
सॉलिड फेज एक्सट्रॅक्शन आपण काय यूज करतोय तर त्याच्यामुळं आपलं जे की क्वांटिटी आहे आपल्या आयसोलेशनची किंवा आयसोलेशन मटेरियलची क्वांटिटी काय होते तर इन्क्रीज होते. त्यामुळे आपण काय करतोय तर सॉलिड फेज एक्सट्रॅक्शन यूज करतोय. अँड प्युरिफिकेशन ऑफ अ कंपोनंट, प्युरिफिकेशन करतोय आपण ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स बाजूला काढतोय म्हणजे काय करतोय अल्टिमेटली तर प्युरिफिकेशन करतोय. प्युरिफिकेशन म्हणजे काय तर त्याच्यामध्ये जे काही अदर मटेरियल असतील तर ते रिमूव्ह करतोय. ओके, आयसोलेशन प्युरिफिकेशन काय म्हणजे काय करतोय, आयसोलेशन करतोय म्हणजे काय करतोय तर त्या मटेरियल मधून जे काही अदर इन्ग्रेडियंट्स असतील अदर दॅन द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट ते काय करतोय तर सेपरेट आउट करतोय म्हणजे काय तर आयसोलेशन आहे. ओके, सेपरेट आउट करतोय म्हणजे काय करतोय अल्टिमेटली तर आपल्याला प्युरिफाईड कंपोनंट मिळतो जे की आपला ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहे त्यामध्ये दुसरे जे काही इन्ग्रेडियंट्स असतील तर ते नसणार आहेत. ओके, समजलं का प्युरिफिकेशन अँड आयसोलेशन? Solid phase extraction is used for the isolation enhancement. Isolation चा enhance करण्यासाठी and the purification of a component from the aqueous solution. Aqueous solution मधून purification of a component करण्यासाठी use करतो. Which is depends upon the physical and the chemical property. तर ते कशावर डिपेंड आहे तर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज वरती डिपेंड आहे. ओके, then it involves containing of active aqueous samples with the solid phase where the components under consideration of aqueous sample which solid phase where the components under consideration is absorbed on the surface of a solid place prior to the elution. It improves the containing of a aqueous sample. It involves the containing of a aqueous sample with the solid phase. तर कॉन्टॅक्ट काय होतोय aqueous sample and the solid phase चा तर तो इन्क्रीज होतोय म्हणजे इन्व्हॉल्व होतोय. aqueous phase and solid phase ही त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट येतोय. ओके, where the component under the consideration of aqueous sample. पण जे काही aqueous sample आहे whether the component under the consideration म्हणजे aqueous sample and the solid phase ही काय होते तर एकत्र येते आणि जे काही absorption होते absorption of a solid place prior to the elution. जे काही आपलं aqueous sample आहे aqueous sample मध्ये काय solid phase मध्ये काय होते तर aqueous sample मिक्स होते आणि ते absorb होते ना solid मटेरियल मध्ये किंवा solid place वरती. Okay, the extraction amount is negligible compared to the quantity of analyte in the sample. आणि जे काही analyte आहे analyte म्हणजे काय तर other ingredients than the active ingredient. तर त्याचं एक्सट्रॅक्शन निग्लिजिबल असतं. ओके, अँड दिस टाइप ऑफ एक्सट्रॅक्शन इज वाइडली युज्ड इन अनालिटिकल लॅब. अनालिटिकल लॅब म्हणजे काय तर अनालिसिस करतो आपण त्या लॅब मध्ये. ओके, अनालिटिकल लॅब मध्ये हे एक्सट्रॅक्शन यूज केलं जातं. अनालिसिस म्हणजे काय तर एखाद्या इन्ग्रेडियंट मध्ये किती ऍक्टिव्ह मटेरियल आहे किंवा अजून त्याचं क्वांटिटी किती आहे त्या मटेरियलची हे जे काही आयडेंटिफाय केलं जातं त्या लॅबला आपण काय म्हणतो तर अनालिटिकल लॅब म्हणतो. तर त्या लॅब मध्ये हे वाईडली यूज होतं सॉलिड फेज एक्सट्रॅक्शन.
सॉलिड फेज एक्सट्रॅक्शन मध्ये त्यांनी काय सांगितलंय मेनली तर आयसोलेशन इन्क्रीज होतं आणि त्याचं आपलं जे काही कंपोनंट आहे ते प्युरिफाय होतं मोस्टली. ओके. आणि ते कशावर डिपेंड आहे तर त्याच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज वरती. आणि देन त्यांनी काय सांगितलंय तर ऍक्वियस सोल्युशन अँड द सॉलिड फेज ह्याचा कॉन्टॅक्ट येतोय आणि जे काही सॉलिड मटेरियल आहे ते ऍब्सॉर्ब होतंय इन अ सॉल्व्हंट मध्ये. ओके. किंवा ऍक्वियस फेज मध्ये. समजलं? Then solid liquid extraction. Solid liquid extraction means काय तर leaching. Solid liquid extraction means the removal of a constituents from the liquid mixture of a solid from beginning bringing the liquid material solid material with the contact with the liquid solvent that dissolves these particular constituents. तर सॉलिड लिक्विड एक्सट्रॅक्शन. सॉलिड लिक्विड एक्सट्रॅक्शन मध्ये काय आहे तर विच मीन्स बाय द रिमूव्ह solid liquid extraction means the removal of a Hello, my voice is audible. Removal of a constituents from the Hello, my voice is audible. Yes, ma'am. Yes, ma'am. Solid liquid extraction म्हणजे काय तर रिमूव्हल ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स फ्रॉम द मिक्सचर ऑफ अ सॉलिड. सॉलिड मधून कॉन्स्टिट्युएंट्स आपल्याला रिमूव्ह करायचे बाय ब्रिंगिंग द सॉलिड मटेरियल इनटू द कॉन्टॅक्ट विथ द लिक्विड सॉल्व्हंट. तर सॉलिड मटेरियल मधून आपल्याला कॉन्स्टिट्युएंट्स रिमूव्ह करायचे. कसं रिमूव्ह करायचंय तर लिक्विड्स बाय ब्रिंगिंग द लिक्विड मटेरियल सॉलिड मटेरियल इनटू द कॉन्टॅक्ट विथ द लिक्विड. सॉलिड मटेरियल जे काही आहे सॉलिड मटेरियल इनटू द कॉन्टॅक्ट विथ द लिक्विड सॉल्व्हंट. आपलं जे काही सॉल्व्हंट आहे ते लिक्विड मध्ये असणार आहे आणि आपलं जे काही मटेरियल आहे ते सॉलिड मध्ये असणार आहे. सॉलिड मधून त्याचा कॉन्टॅक्ट व्हायला पाहिजे. दॅट डिझॉल्व्ह देअर पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएंट. आता तुम्ही लक्षात ठेवा की सॉलिड आणि लिक्विड मटेरियल. लिक्विड मध्ये आपलं काय असणार आहे तर सॉल्व्हंट असणार आहे आणि सॉलिड मटेरियल ह्याचं जर कॉन्टॅक्ट मध्ये आलं हे दोन जर कॉन्टॅक्ट मध्ये आले तर काय होणार आहे तर लिक्विड मटेरियल सॉलिड मटेरियल मधून जे काही मटेरियल आहे इन्ग्रेडियंट्स असतील कॉन्स्टिट्युएंट्स असतील ते कशामध्ये जाणार आहेत तर लिक्विड मध्ये जाणार आहे. ओके. इथपर्यंत लक्षात आलं? Yes, ma'am. हा. तर ते त्याच्यामध्ये जाणार आहेत लिक्विड सॉलिडचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते लिक्विड सॉल्व्हंट मध्ये जाणार आहेत आपले. ओके. देन लिचिंग may either be used for production of concentrated solution of active principle or in order to free an insoluble constituents from the soluble material with which is contaminated. The leaching is either be used for production of a concentrated solution of an active principle. लिचिंग कशासाठी यूज केलं जातं तर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन बनवण्यासाठी. ओके. ऑफ ऍक्टिव्ह प्रिन्सिपल. ऍक्टिव्ह प्रिन्सिपलचं म्हणजे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल मीन्स काय तर आपल्याला डिझायर्ड क्वांटिटी मध्ये जे काही मटेरियल पाहिजे त्याला काय म्हणतो आपण तर ऍक्टिव्ह प्रिन्सिपल्स किंवा स्टँडर्ड प्रिन्सिपल्स आपल्याला भेटण्यासाठी काय असलं पाहिजे तर लिचिंग प्रोसेस यूज केली जाते फॉर द कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन बनवण्यासाठी or in order to free an insoluble constituent. पण त्याच्यामध्ये जर काही इनसोल्युबल कॉन्स्टिट्युएंट्स असतील फ्रॉम द सोल्युबल मटेरियल विच इज टू बी कंटॅमिनेटेड. पण जे काही आपण ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स बनवतोय त्याच्यामध्ये जर फ्रीली इनसोल्युबल मटेरियल असतील
तर ते काय करू शकतात तर त्याच्यामध्ये कंटामिनेशन करू शकतात. ओके, समजलं? सॉलिड लिक्विड एक्सट्रॅक्शन. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊयात. ओके, समजलं का? Yes, ma'am. Okay, then give me a roll presenting. Roll number 1. Present. 2, Present, ma'am. 3, Present. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6, 6 absent. 7, Present, ma'am. 8, Present, ma'am. 9, Present, ma'am. 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12, 12, 12 absent. 13. Present 12. Okay, 13 Ma'am, 12 present. Okay, 12 present, 13 present, 14, 14, 14 absent, 15, Present, ma'am. 16, Present. 17, Present. 18, Present. 19, Present. 20, Present. 21, 22, Present. 23, 23 absent, 24, 24 absent, 25, 25 absent, 26, absent 27, 27 up. 25, madam. ओके, 27 आहेत का हो तुम्ही? 28, Present. 29, 29 absent, 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, 35, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. Present, ma'am. 44, 45, Present, ma'am. 46, Ma'am. 47, 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, Present. 55, Present, ma'am. 56, 56 नाहीत का हो जॉईन करत? 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. Present, ma'am. 60,
60 absent, 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present. 64, Present. 65, 65 absent, 66, Present. 67, Present. 8. Present. Okay. Then absent roll number बघा 6, 14, 23, 24, 26, 27, 29, 34, 40, 44, 47, 56, 60 and 65. आजपासून present Cow 23. 6 present. चॅट बॉक्स मध्ये सांगताय मॅडम बोलता येत नाही का हो तुम्हाला? चॅट बॉक्स जर मी बघितला नसता तर absentee लागली असती की नाही तुमची?